नमस्कार मित्रांनो, मी हर्षद मोरे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आहोत गोरेगावमध्ये. आपण कशासाठी आलोय? बाय द वे, ह्याला आपण कलावंतींच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंय. अभिषेक त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय द वे, आज आपण कशासाठी आलोय अभिषेक सांगेल आपल्याला. आम्ही चाललोय ऍक्च्युली जय दादा जय साईजी यांच्या एक मैफिलमध्ये. एक दादानी मैफिल ठेवली. रोहित शेट्टीजी दादा त्याने गोरेगावमध्ये एक नवीन मैफिल ठेवली आहे, त्याचं आयोजन केलंय. त्यासाठी आता आपण आलोय गोरेगावमध्ये आणि आता आपण त्या साईडलाच चाललोय. सो बघूया किती वेळ लागते आणि लेट्स एन्जॉय. तुम्हाला पण दाखवतो की ऍक्च्युली विषय असा झाला की आम्ही ठाण्यावर निघालो होतो. मग खूप ओव्हर पावसामुळे आम्हाला व्हिडिओ बनवता नाही. त्यामुळे आम्ही काय केलं, डायरेक्ट म्हणलं की पुढे उतरल्याच्या नंतरच आम्ही जसं खूप पाऊस कमी आहे, खूप म्हणजे खूप आम्हाला तिथे अशी छत्री पकडायला लागलाय अशी एवढी म्हणजे. आणि वरनं वारा पण एवढा जोरात येतोय ना, व्हिडिओ काढायला चान्सच नाही. आम्ही विचार केला की आता आपण डायरेक्ट रिक्षामध्ये किलोमीटर बघू जागा आणि डायरेक्ट स्टार्ट करून टाकू. तेव्हा आम्ही निघालो. जस्ट होईल मग तुम्हाला पण दाखवतो. या मैफिलचा थोडं शूट देतो. पण तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा मी बाय द वे इंस्टाग्रामला टाकले, ज्यांनी पाहिले, जे मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की दादाचा शो आहे इथे. नेक्स्ट टाइम परत जेव्हा असेल तेव्हा मी परत टाकेल. त्यासाठी तुम्ही नेहमी माझा इंस्टाग्राम चेक करत राहा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला इथे भेटून जाईल. तोपर्यंत बाय बाय. फायनली आता आपण पोहोचलोय. आता आतमध्ये चाललोय आणि तिकडनं आम्ही सुरू करणारे ऐकायला मैफिल. शांत तुम्ही पण ऐका. एक तर आधीच आम्ही लेट झालोय आणि खूप लेट झालोय. म्हणजे आम्ही 7चा शो 7:15 झालेत, होऊन गेलेत. एवढा लेट झाला आपल्याला. 7:15 आमचे हिरो. आम्हाला वाटलं की आम्ही लेट आहेत, पण सर्वात जास्त लेट हे आहेत. हे बाय द वे, आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच लेट आहे, पण हे जे मला वाटतं आमचे जे गीतकार आणि नवाब लोक आहेत ना, तेच लेट आले. त्याच्यामुळे आमचा काय दोष नाही, आम्ही इन टाइम आहेत. म्हणजे कलाकार लोक आहेत, त्यांनी आमचा टाइम वेस्ट केलाय. तर ह्याची भरपाई त्यांना करावी लागेल. तर ते कशी करतील आम्हाला माहिती नाही. 2 तास जास्त गाऊन घेऊ. यासाठी कृपया करून नेक्स्ट इव्हेंट मध्ये तुम्ही हे व्हिडिओ बघताय तर तुम्ही नेक्स्ट इव्हेंट मध्ये 15 ते 20 मिनिटं जेवढा लेट डबल तुम्ही जास्त गायचंय. हा, हे जय दादा तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव, लेट आलायस तू. आणि बाय द वे, हेच ते जय दादाचे छोटे भाऊ. गाडं लहान पडतं की हो गई
लग जावे आया तो पंजाबी बन जावे मैं तो पंजाबी लग जावे आया तो पंजाबी लग जावे मैं तो कदी रवि तिची
से ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा सोना हूँ मिट्टी नहीं, मैं सोना हूँ कि मिट्टी नहीं, के तने शर्त लागी मने छाड़ दे, मैं सोना हूँ मिट्टी नहीं, मैं सोना हूँ मिट्टी नहीं, जो तेरी शर्त लागी तने छाड़ दी, मैं थारे पाँव की जुती ना, मैं थारे पाँव की जुती ना, कभी जी करे पैर ले उतार दी, मैं थारे पाँव की जुती ना, कभी जी करे पैर ले उतार दी, मैं थारे पाँव की जुती ना, जब जी करे पैर ले उतार दी, मैं थारे पाँव की जुती ना, जब जी करे पैर ले उतार दी,
वेदाना नाही कळला वेदाना नाही कळला जपाळ्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 बीमार मन की दवा हे गीत, आसान होता जिंदगी का सफर अगर साथ संगीत. काही अशाच प्रकारे जीवनामध्ये आपल्या संगीताची साथ असते. आणि तुम्ही जसं बघितलं की आपल्या भावाचा शो झाला, खूप मोठ्या प्रमाणात शो झालेला तो. सो तुम्हाला पण जर पुढचे शो त्याला बघायचे असतील आणि अशाच प्रकारे शो तो करत राहणार आहे. जर तुम्हाला असेच शो बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामला मी त्याच्या शोचा म्हणजे जो टाईम होता तो टाकलेला, जो मला फॉलो करता त्यांना माहिती आहे. आणि ही व्हिडिओ आपण इथेच संपवणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की वाट बघा आणि तोपर्यंत टाटा बाय बाय सी.